नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी कुकरच्या एका शिट्टीमध्ये बनेल अशी रेसिपी बनवणार आहोत। ही बनवायला अगदी सोपी आहे, झटपट 2 मिनिटात बनवून तयार होईल अशी रेसिपी आहे की त्यामध्ये तुम्ही साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकाल। तर तुम्हाला साखर खायची नसेल तर येथे तुम्ही गुळ वापरला तरी चालेल किंवा त्याऐवजी तुम्ही गुळ साखर न वापरता सुद्धा ही रेसिपी बनवू शकाल। इतकी चविष्ट आणि साधी सोपी रेसिपी आहे। चला तर मग झटपट अशी महाशिवरात्री स्पेशल रेसिपी बनवायला सुरुवात करूया। येथे मी महाशिवरात्री स्पेशल रेसिपी बनवण्यासाठी अर्धा किलो रताळी घेतलेली आहे। ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। येथे मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण त्याला माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून नंतर त्याची साल काढून घेतलेली आहे। हे बघा, आपली साल काढून झालेली आहे। आता याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे। तुकडे करून झालेले आहे हे एका कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचे आहे। कुकरमध्ये मी पाणी घालून कुकर गॅसवर गरम व्हायला ठेवून दिलेला आहे। आता यामध्ये मी खाली स्टँडवर दुसरा डब्बा लावलेला आहे, त्यावरतीच हा डब्बा ठेवून देणार आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही, आपण हे पाणी न घालताच शिजून घेणार आहोत। हे कुकरला लावून अगदी 1 शिट्टी काढायची आहे। तुमच्या कुकरनुसार तुम्हाला 2 शिट्ट्या सुद्धा काढू लागू शकतात। 5 ते 10 मिनिट झालेले आहे। आता कुकरची 1 शिट्टी होऊन मी वाफ पूर्णपणे निघून जाऊ दिली, नंतरच कुकर उघडला। हे बघा, आपली रताळी व्यवस्थित शिजलेली आहे। रताळी शिजायला बटाट्यांपेक्षा कमी वेळ लागतो। मी रताळी काढून घेतल्यानंतर बटाट्यांना 1 शिट्टी नंतर परत काढून घेतलेली आहे। येथे तुम्ही बघू शकता, रताळी चमच्याने अगदी सहज स्मॅश होत आहेत। त्यांचा असा परफेक्ट असा लगदा बनवून तयार होत आहे। रताळी व्यवस्थित स्मॅश करून बनवून तयार आहे। आता यामध्ये आपण 1 कप गरम किंवा थोडे कोमट दूध घालायचे आहे। यानंतर यामध्ये आपण 2 चमचे साखर घालणार आहोत। तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर सुद्धा करू शकता किंवा तुम्ही साखर किंवा गुळ न वापरता सुद्धा हे तसंच खाऊ शकता, कारण यामध्ये सुंदर असा गोडवा असतो। आणि यामध्ये मी थोडे मनुके घातलेले आहे। तुम्ही आवडीनुसार दुसरे ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता, नाही घातले तरी काहीच हरकत नाही। तसेच यामध्ये तुम्ही आवडत असल्यास वेलची पावडर सुद्धा घालू शकता। हा हलवा अगदी 2 मिनिटात बनवून तयार होतो। तुम्ही एकदा रताळी उकळून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता। नंतर तुम्ही केव्हाही ज्याला हवं तशा गोड प्रमाणात किंवा दूध कमी जास्त घालून असा झटपट बनणारा 2 मिनिटात हलवा बनवून तयार करून देऊ शकता। तर मग तुम्हाला हा हलवा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। झटपट असा हलवा तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि या महाशिवरात्रीला नक्की एन्जॉय करा।